ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यामुळे मनुष्य जीवनात तो भावनांचं प्रतिनिधित्व देखील करतो, कारण भावना या मनातून निर्माण होत असतात. त्यामुळे चंद्र स्थिर असेल, पत्रिकेत तो शुभ स्थितीत असेल, तर तो मनुष्य शांत, समजूतदार, संतुलित असतो. या उलट चंद्र जर अशांत असेल, पत्रिकेत अशुभ स्थितीत असेल, तर तो माणसाला सतत भीती, नैराश्य, चिंता वाटत राहते. चंद्र म्हणजे भावनांची लाट होय. भगवद्गीतेत विचार आहेत की या भावनांच्या लाटेमध्ये वाहत जायचं नाही, तर स्थितप्रज्ञ व्हायचं. भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञ अवस्था म्हणजे काय हे सांगणारा एक छान श्लोक आहे. दुःखेषु अनुद्विग्न मना, सुखेषु विगत स्पृहा. या श्लोकाचा अर्थ असा आहे की जो दुःखात खचत नाही आणि सुखात वाहवत जात नाही, तो स्थितप्रज्ञ अवस्थेत असतो.